मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास हिरव्या मिरच्याच्या झुणक्याची रेसिपी सादर करीत आहे. साहित्य: 2 वाट्या बेसन घेणे आणि शेंगदाण्याचं कूट घेणे, हिरव्या मिरच्याची पेस्ट घेणे, भाजून बारीक केलेली पेस्ट घेणे, हळद घेणे, मीठ घेणे, थोडं मिठा एवढंच गूळ पण घेतलं की खूप छान चव येते. आणि 1 मोठा कांदा घेणे आणि त्यात मी चिंच घालणार आहे. चिंच घातल्यामुळे थोडा गूळ घातलाच पाहिजे, त्याला चव खूप छान येते आणि पचायला हलकं असतं. आता प्रथम आपण बेसन थोडं तेल घालून भाजून घेणे. भाजल्यामुळे त्याला गुठल्या होणार नाहीत आणि पावसाळ्यात पचायला हलकं असतं. अगदी खरपूस भाजून घेणे, 10 मिनिट भाजून घेणे बारीक गॅसवर. चवीपुरतं चिंच अगदी थोडं घालणे, कोथिंबीर घालणे. आता मी बेसन पीठ भाजून घेते. भाजून केलेलं झुणका खूप चविष्ट होतं आणि त्यात हिरव्या मिरच्याचं केल्यामुळं खायला खूपच चव येते. भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही, पोळीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणे. आता सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणे. आता तुम्ही पाहू शकता कलर छान सोनेरी कलर आलाय. तेल घालून भाजणे, मग खमंग झुणका होतो. आता तुम्ही पाहू शकता कलर पण कितीतरी छान आलाय, खमंग वास येत आहे. तुम्ही भाजून आणखी एकदाही केला नसाल तर आता करून पाहणे. आता आपलं बेसन भाजून झालं आहे. हे गुठल्या असं चमच्याने सगळं हे करून घेणे. बारीक मंद गॅसवर भाजून घेणे. आता आपण बेसन भाजून झालं आहे. तेल घालणे, अगदी तेल सुद्धा भरपूर घालणे म्हणजे खमंग होतं. आता मी आधी जिरे घालत आहे. मग मोहरी घालणे. तुम्ही पाहू शकता जिरे सुद्धा अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून तळून घेणे. जिरे सुद्धा तडतडायला लागल्यानंतरच कांदा घालणे. आधी घातलं की मग कच्चा वास येतं, त्यामुळं पूर्ण जिरे सोनेरी कलर येऊ द्यायचं. मोहरी पण छान तडतडायला लागली की मग कांदा घालणे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही, मुलांच्या डब्यात देऊ शकता, अगदी पातळ करू शकता, घट्ट करू शकता. आता तुम्ही आवाज ऐकता, जिरे छान तडतडायला लागले आहेत. त्यात आपण आता कांदा घालणे. कांदा सुद्धा छान सोनेरी कलरवर तळून घेणे. तुम्हाला कढीपत्ता घालायचा असला कढीपत्ता घालू शकता. भरपूर कोथिंबीर घालणे म्हणजे त्याला खूप छान चव येते, खायला पण चविष्ट लागतं. आता कांदा सोनेरी कलरवर आला आहे. आता कढीपत्ता घालणे. कढीपत्त्यामुळे त्याला छान स्वाद येतं आणि खूपच चविष्ट होतं. मग नंतर आपण हिरवी मिरची घालत आहोत, पेस्ट केलेली. मग नंतर थोडंसं गूळ घालणे.
मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं कूट सगळंच घालणे आणि छान परतून घेणे. अगदी व्यवस्थित परतल्यामुळे त्याला खमंगपणा छान येतं आणि खाताना खूप चविष्ट लागतं. आता आपण चिंच कोळवून घालत आहोत. चिंच घातल्यामुळे झुणका पचायला हलकं असतं आणि खायलाही चविष्ट असतं. आता आपण पाणी 1 वाटी, 2 वाटी, 3, 4 वाट्या पाणी घातलं आहे. 2 वाट्या बेसनला 4 वाटी पाणी घेणे. आता मी कढईतलंच गरम पाणी घेतलं आहे आणि खाली पीठ कालवून घेणे, म्हणजे गोळे होणार नाहीत, काही नाही. असं खाली कालवून घेणे पीठ. कढईतलंच उकळतं पाणी घालणे. मग आता हे पीठ आपण त्यात घालत आहोत. अशा टाईपमध्ये खाली कालवून घातल्यामुळं ते अगदी व्यवस्थित शिजू शकतं. तुम्ही तसंच पण घालून हलवू शकता. मी इथं खाली पाण्यात कालवून घेतलं आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही झुणका करू शकता. पाण्यात कालवल्यामुळे गरम पाण्यात अगदी व्यवस्थित होऊ शकतं. अगदी व्यवस्थित चमच्याने असं हलवून छान शिजवून घेणे, मग गोळे होणार नाहीत. तसंच पण पीठ घालू शकता तुम्ही. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते. आता आपला झुणका तयार आहे. वरून कोथिंबीर घालणे तुम्ही पाहू शकता. अशा टाईपमध्ये हिरव्या मिरचीचा झुणका तयार आहे. खूप खमंग झालं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे. अगदी तुम्ही पाहू शकता आपला झुणका तयार आहे. आता आपला हिरव्या मिरच्याचा झुणका तयार आहे. गरमागरम भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चिंच नाही घातलं तर लिंबू पिळून खाऊ शकता तुम्ही.